ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी भारत पाकिस्तान सामन्यावरून पुन्हा एकदा निशाणा साधलाय। सामना खेळून पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं असं ते म्हणाले। कालच्या सामन्यावर 1.5 लाख कोटींचा जुगार खेळला गेला, त्यातले 25,000 कोटी पाकिस्तानला मिळाले असा दावाही राऊतांनी केलाय। क्रिकेटच्या मैदानावरती काय फिक्सिंगची मॅच होती पूर्णपणे। मी काल म्हटलं 1.5 लाख कोटीचा जुगार कालच्या मॅचवर खेळला गेला। कदाचित पाकिस्तानला सुद्धा त्यातले पैसे मिळाले असते। कालच्या मॅचनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला किमान 1,000 कोटी मिळाले। 1.5 लाख कोटीचं गॅम्बलिंग कालच्या मॅचवर झालं, 1.5 लाख कोटीचं। आणि अधिकृतपणे कालच्या सामन्यातला 1,000 कोटी रुपये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मिळाले आणि 1.5 लाख कोटी जुगारातले किमान 25,000 कोटी पाकिस्तानात गेले। हा पैसा कोणासाठी वापरला जाणार? तर आमच्या विरुद्ध वापरला जाणार। हे काय सरकारला कळत नाही? हे काय गृहमंत्री अमित शहाना कळत नाही? हे काय जय शहाना कळत नाही? हे भारतीय क्रिकेट बोर्डाला कळत नाही? सुनील गावस्कर यांनी काल सांगितलं। गावस्कर काय म्हणाले काल? सुनील गावस्कर काल म्हणाले की भारतीय क्रिकेट संघाची खेळण्याची इच्छा नसली तरी सरकारने खेळायला भाग पाडलं, सरकारने परवानगी दिली। सरकारने जर हा सामना खेळायला परवानगी दिली नसती तर भारतीय क्रिकेट संघ खेळला नसता। हे सुनील गावस्कर सारखा एक टोलेजंग क्रिकेटपटू सांगतो, लक्षात घ्या। तर काल झालेल्या भारत पाक सामन्यावरून संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर भाजपच्या नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय। संजय राऊत भारतीय संघाचा अपमान करत असल्याचा निशाणा बन यांनी साधलाय। 1.5 लाख कोटीचा जो जुगार खेळला गेला कालच्या मॅचवर, मॅच फिक्सिंगच्या, त्यातला मिळणारा काही हजार कोटी कुठे गेले? पाकिस्तानात गेले। तुम्ही पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या आमच्या विरुद्ध लढण्यासाठी, आमच्या महिलांचे कुंकू पुसण्यासाठी सक्षम करताय, याच्यावर बोला। पाकिस्तान जिंकला हरला आम्हाला काय फरक पडत नाही। आम्ही कालच्या मॅचवर थुंकतो आम्ही अशा मॅचवर। 26 महिलांचं कुंकू उजाड करून त्यांच्याशी तुम्ही क्रिकेट खेळताय, लाजा वाटत नाही का तुम्हाला? तुम्ही अशा पद्धतीची थुंकण्याची भाषा करत असाल आणि आपल्या क्रिकेटपटूचा अपमान करणार असाल तर देश तुमच्यावर थुंकल्याशिवाय राहणार नाही। संजय राऊत, तुम्ही काय थुंकण्याची भाषा करताय? आपल्या पराक्रमी क्रिकेटपटूंनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर पाकिस्तानला पराभूत केलं, पाकिस्तानला धूळ चारली। अशा क्रिकेटपटूंचा तुम्ही अपमान करताय।